सो याचा आन्सर आपल्याला बघायला भेटतं आहे. आपण पॉवर 1 इन्क्रीज करणार आहे. मग एक्स स्क्वेअर आहे. सो पॉवर आपल्याला 1 इन्क्रीज करायची, म्हणजेच काय असणार आहे, एक्स रेस टू 2 + 1 आणि अपॉन काय असणार आहे 2 + 1 आणि पुढे येतं आहे +c. सो आपल्याला याचा रिझल्ट बघायला भेटतो आहे x³ 3 + c. ओके, सेम x³ आता आपल्याला पॉवर इन्क्रीज करायची. मग आपण काय करणार आहे, एक्स रेस टू 3 + 1 अपॉन हीच पॉवर आपण डिनोमिनेटरमध्ये राईट करतो 3 + 1 ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे. सो +c. सो आपल्याला आन्सर बघायला भेटतं आहे x⁴ 4/4 + c. आता नेक्स्ट x⁴ याचा आपल्याला आन्सर पाहिजे, म्हणजे आपण राईट करणार आहे x⁴ + 1 अपॉन 4 + 1 आणि +c. सो आपल्याला फायनल सोल्युशन भेटतं आहे x⁴ + 1 दॅट इज 5 अपॉन 4 + 1 दॅट इज 5 + c. क्लिअर होते? ओके, बघा आता आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे √x आणि √x म्हणजेच काय असतं, पॉवरला 1/2 असतं. सो पहिल्यांदा आपण हा प्रॉब्लेम चेंज करूया. बघा इंटिग्रेशन फाइंड करायचं आपल्याला कोणाचा, x⁴ dx. √ म्हणजे काय असतं 1/2. ओके, सो आता आपल्याला याचा आन्सर राईट करायचं. मग आन्सर कसं येणार आहे, x⁴ 1/2 + 1 आणि परत अपॉनमध्ये असणार आहे 1/2 + 1 आणि पुढे येत आहे +c. सो आपल्याला आता याचं सोल्युशन मिळते. बघा x आहे, x ॲज इट इज राहील, हा 1/2 आणि +1. मग हे कसं सॉल्व करणार, तर बघा इथे 1 प्रेझेंट आहे, इथे 1 प्रेझेंट आहे. या 2 मी हा 1ला मल्टिप्लाय करतो, दॅट इज मिळते आपल्याला 2 आणि 2 + 1 दॅट इज 3 आणि अपॉन डिनोमिनेटरमधला 2. सो आपल्याला पॉवर मिळाली 3/2. सेम हीच पॉवर आता आपण डिनोमिनेटरला राईट करणार आहे. सो त्याचा आन्सर पण काय येणार आहे 3/2 येणार आहे. क्लिअर होतं आहे? ओके, सेम आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. म्हणजे आता आपल्याला याचा आन्सर कसं राईट करता येईल, e⁻³ आहे ना, म्हणजेच काय येणार आहे 1/3. क्यूब रूट आहे, क्यूब असतं तर असं 3 येतं. ओके, सो आता आपल्याला काय आलं, √ आलं म्हणजे तो 3 कुठे लिहायचा डिनोमिनेटरमध्ये, म्हणजे x⁻1/3 dx. याचा आपल्याला आन्सर पाहिजे. सो आपल्याला याचा आन्सर मिळणार आहे x⁻1/3, त्याच्यामध्ये 1 प्लस करायचं आणि तीच पॉवर आपण डिनोमिनेटरला राईट करणार आहे 1/3 + 1 आणि पुढे मिळतं आहे +c. सो आपल्याला सोल्युशन बघायला भेटतं आहे x⁻, परत आपण 3 1ला मल्टिप्लाय केला दॅट इज 3 + 1 दॅट इज 4/3 आणि डिनोमिनेटरला पण सेम तीच टर्म येते 4/3. क्लिअर झालं आहे? स्क्वेअर रूटचं आणि क्यूब रूटचं कसं आपण सॉल्व करणार आहे, ह्या 3 1ला मल्टिप्लाय करायचं दॅट इज 3 + 1 दॅट इज 4 म्हणून 4/3 आला. ओके, आता मायनस पॉवर असताना आपण कसं सॉल्व करणार आहे, तर सेम आपल्याला पॉवर 1 इन्क्रीज करायची आहे फॉर्म्युल्याप्रमाणे. सो काय येणार आहे, -2 इथे पॉवर होती आणि त्याच्यामध्ये आपण पॉवर 1 इन्क्रीज करणार आहे. सो आपल्याला सोल्युशन कसं बघायला भेटतं आहे, x⁻² -2 + 1 आणि तीच पॉवर आपल्याला डिनोमिनेटरमध्ये बघायला भेटते. सो आपल्याला सोल्युशन मिळतं आहे x⁻² -2 + 1 म्हणजेच काय मिळतं आहे -1 आणि अपॉन -2 + 1 म्हणजे सोल्युशन काय मिळतं आहे -1. याच्यामध्ये आपण काय करतो, दोघांचं साईन वेगवेगळं आहे म्हणून 2 मधनं 1ला मायनस केलं, आपल्याला 1 मिळालं. मोठा नंबर 2 आहे त्याला मायनस साईन म्हणून आपण मायनस साईन दिलं. बघा आता इथे पॉवर मायनसमध्ये, मला जर ही पॉझिटिव्ह करायची असेल तर मला काय करावं लागेल, त्याला डिनोमिनेटरमध्ये शिफ्ट करावं लागेल. आता इथे आपण इंटिग्रेशन यूज केला, जिथे आपण इंटिग्रेशनचं साईन काढून टाकतो तिथे कंपल्सरी काय लावायचं आपल्याला, इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज +c लावायचं आहे. सो इथे प्लस येईल, इथे प्लस येईल. बघा आता याची पॉवर मला पॉझिटिव्ह करायची आहे म्हणून मी काय लिहिणार आहे 1/, इथे जो -1 आहे त्याचं फक्त मायनस साईन घेतोय आणि ही पॉवर काय येते डिनोमिनेटरला येते, म्हणजे इथे काय निगेटिव्ह आहे, डिनोमिनेटरला आल्यावरती ती बाकी पॉवर काय होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे. सो आपल्याला याचं सोल्युशन मिळतं आहे =1/-x पुढे मिळतं आहे +c. सेम आता आपल्याला -3 दिला आहे, मग -3चं कसं राईट करता येईल, x⁻³ -3 + 1 आणि अपॉन असणारे -3 + 1. इथे जी पॉवर असते ती आपण ॲज इट इज जशी आहे तशी घ्यायची आणि नंतर +1 करायचं. ओके, सो नंतर येत आहे +c. सो आपल्याला रिझल्ट भेटतो आहे x⁻³ -3 + 1 दॅट इज -2 अपॉन -3 + 1 दॅट इज -2 +c. सो आता याची पॉवर परत जर आपण ऑब्झर्व केली निगेटिव्ह आहे, मला जर ही पॉझिटिव्ह कन्वर्ट करायचं असेल तर मला ह्याला डिनोमिनेटरला शिफ्ट करावं लागेल. सो 1/-2 आणि xचा
स्क्वेअर. ओके, आणि प्लस सी. क्लिअर होतं आहे. ओके, सेम त्याच पद्धतीत आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे. त्या एक्झाम्पलमध्ये बघा आपल्याला पॉवर -1/2 दिसते. मग पॉवर -1/2 असताना आपण हे एक्झाम्पल कसं सॉल्व करणार आहे? तर बघा -1/2 असताना आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेला -1/2 येईल त्यावेळेला परत सेम एक्स घ्यायचा आहे, त्याच्या पॉवरला आपल्याला लिहायचं आहे -1/2. याच्यामध्ये आपल्याला एक नंबर इन्क्रीज करायचा आहे. सो मी याच्यामध्ये एक नंबर इन्क्रीज करतोय +1 आणि अपॉन डिनोमिनेटरला काय येते आता सेम ही टर्म दॅट इज -1/2 आणि +1 एक टर्म आपण काय केली त्याच्यामध्ये ॲड केली आहे. क्लिअर होतंय. ओके, सो आपल्याला पुढे आन्सर मिळत आहे इज प्लस सी इज इक्वल्स टू परत एक्स ॲज इट इज ठेवला आहे, ह्या 2ने 1ला मल्टिप्लाय केलं दॅट इज 2 +2 आणि -1 +2 आणि -1 दॅट इज 1/2 आणि अपॉन इथे पण काय होणार आहे, हा 2 इकडे मल्टिप्लाय जाईल. सो +2 आणि -1 दॅट इज 1/2. आता बघा डिनोमिनेटर आहेत आणि त्याचा परत एकदा जर डिनोमिनेटर आपल्याला भेटत असेल म्हणजे 2, तर याचा आपण काय करतो न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो. म्हणजेच काय मिळणार आहे 2x. आता बघा 1/2 जसं आपण इथे आता रूट होतं, रूटचं काय केलं होतं 1/2 केलं होतं, तसंच 1/2चं आपल्याला काय करता येणार आहे रूट करता येणार आहे. सो मी 1/2 काढून तिथे काय राईट करतोय रूट राईट करतोय. म्हणजे आपल्याला याचा आन्सर भेटतंय 2√x + c. ओके, आता आपल्याला x⁻⁻⁴ याचं सोल्युशन घ्यायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ x⁻⁻⁴. मग आता याचं सोल्युशन आपल्याला कसं बघायला भेटणार आहे, तर सेम x⁻⁻⁴ ही पॉवर मी राईट केलं, त्याच्यामध्ये एक नंबर इन्क्रीज केला आणि जी पॉवर आता आपल्याला दिसते ती मी डिनोमिनेटरमध्ये राईट करतोय दॅट इज -1/3 + 1 आणि पुढे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज c. सो याचं सिम्प्लिफिकेशन करूया. परत इथे आपल्याला बघायला भेटते x -1/3. सो 3ने मी 1ला मल्टिप्लाय केलं दॅट इज +3 +3 - 1 +3 - 1 दॅट इज +2 आणि अपॉन 3. सो डिनोमिनेटरला आपल्याला ही टर्म बघायला भेटणार आहे 3 -1 दॅट इज 2 आणि अपॉन 3. परत एकदा बघा डिनोमिनेटरचं डिनोमिनेटर हा काय होतो न्यूमरेटरला मल्टिप्लाय होतो. सो आपण हे आन्सर असं लिहिणार आहे 3x⁻³ आणि अपॉन डिनोमिनेटरमध्ये किती आहे तो 2 आणि पुढे लावणार आहे +c. ओके, क्लिअर झालं आहे.